नागपूर शहराच्या एमआयडीसीतील पोलीस ठाण्याअंतर्गत एक घटना उघडीस आली आहे. या परिसरातील भीमनगर येथे राहणाऱ्या दाम्पत्यातील घरगुती वादातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली चे समोर आले आहे. तर या दुःखद घटनेतील सुरुवातीला हा खून नसून हृदयविकाराचा झटका असल्याचे पतीने भासवलं. मात्र महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या शरीरावर जखमाच्या खुणा दिसल्या आणि त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले असता तेथे पोस्टमॉर्टममध्ये त्या हत्येची सत्यता समोर आली आणि या घटनेतील आरोपी पती हा सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शीतल जॉन्सन मंडपे वय वर्षे 39 वर्षे असे मृत पत्नीचे तर जॉन्सन मंडपे 41 असे आरोपी पतीचे नाव आहे. पुढे झालेल्या माहितीनुसार मंडपे दाम्पत्यात गेल्या 7 वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे ते दोघं एकमेकांपासून वेगळे राहत होते आणि शिवाय शीतल जॉन्सनला 2 लहान मुले देखील आहेत आणि दरम्यान शीतल आणि जॉन्सन मध्ये काही कारणावरून वाद झाला आणि कालांतराने तो उफाळून आला. त्यातच 22 मेच्या रात्री शीतल घरी एकटीच असताना सकाळच्या सुमारास जॉन्सनने शेजाऱ्यांना सांगितले की तिचा रात्रीच्या सुमारास अचानक हार्ट अटॅक आला आणि मात्र वादाची पार्श्वभूमी लक्षात घेता शीतलच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यूवर संशय आला आणि त्यांना घटनास्थळी पोहोचल्यावर पाहणी केली असता शीतलच्या शरीरावर ओरखंडे, जखमा आणि गळा दाबल्याचे वर्ण स्पष्टपणे दिसलेच. शिवाय चादरीवर रक्ताचे डागही आढळून आले. यावरून या खुनाची सत्यता समोर आली.